मित्रांनो, तुम्ही अभ्यास करता पण मार्क्स का वाढत नाहीत? विचार केला का कधी? आज सिक्रेट सांगतो. 90+ मार्क्स आणायचे आहेत. मग ही स्ट्रॅटेजी शेवटपर्यंत बघाच. नाही वाढले तर मग सांगा. आजच्या काळात फक्त अभ्यास करून सिलेक्शन होत नाही. कारण कॉम्पिटिशन खूप हाय लेव्हलला गेला आहे. 70 ते 75 मार्क्सचा टाइम गेला आता. 90+ मार्क्स शिवाय फायनल मेरिटमध्ये नाव येणं कठीण झालं आहे. पण प्रश्न असा आहे, काही मुलं 90+ कसे आणतात? त्यांच्याकडे कोणती सिक्रेट स्ट्रॅटेजी असते? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच कंप्लीट स्ट्रॅटेजी सांगणार आहे, जी फॉलो करून अनेक मुलांनी पेपरमध्ये 90+ स्कोर केले आहेत. 90 साठी माइंडसेट चेंज करा. सगळ्यात पहिली गोष्ट, 90 मार्क्स हे इम्पॉसिबल नाहीत. पण बहुतेक मुलं सुरुवातीलाच हार मानतात. माझ्याकडून नाही होणार. इतके मार्क्स येत नाहीत. हीच सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही आधीच नेगेटिव्ह विचार करत असाल, तर तुमचा अभ्यास 50% कमी होतो. लक्षात ठेवा, सिलेक्शन आधी माइंडमध्ये होतं, नंतर मेरिट लिस्टमध्ये होतं. सिलेबस 100% समजून घ्या. 90 आणणारे विद्यार्थी ब्लाइंड स्टडी करत नाहीत. ते आधी पूर्ण सिलेबस समजून घेतात. कोणते टॉपिक जास्त विचारले जातात? कोणत्या टॉपिकवर रिपीट क्वेश्चन्स येतात? कुठून मार्क्स जास्त मिळतात? हे ॲनालाइज करतात. पोलीस भरतीमध्ये खास करून गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ध्यान हे सब्जेक्ट्स गेम चेंजर असतात. डेली टार्गेट फिक्स करा. 90 आणायचे असतील तर रँडम स्टडी बंद करा. डेली टार्गेट शिवाय अभ्यास म्हणजे डायरेक्शन शिवाय प्रवास. रोजचे टार्गेट फिक्स करा. 2 चॅप्टर मॅथ, 50 क्वेश्चन्स रिझनिंग, 1 मराठी व्याकरण टॉपिक, 1 मॉक टेस्ट आणि टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय झोपू नका. PYQ म्हणजे सोन्याची खाण, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. हेच 90+चं बिगेस्ट सिक्रेट आहे. कारण एक्झाम पॅटर्न रिपीट होत असतो. 90 आणणारे विद्यार्थी PYQ 5 ते 5 वेळा सॉल्व्ह करतात. क्वेश्चन पॅटर्न लक्षात ठेवतात. शॉर्टकट ट्रिक्स शिकतात. नवीन क्वेश्चन्सपेक्षा PYQ जास्त इम्पॉर्टंट आहेत. टेस्ट सिरीज स्ट्रॅटेजी. फक्त अभ्यास करून फायदा नाही. स्पीड आणि ॲक्युरेसी दोन्ही महत्त्वाचे आहेत. म्हणून मॉक टेस्ट कंपल्सरी आहे. सुरुवातीला आठवड्यात 2 मॉक टेस्ट, नंतर रोज 1 फुल पेपर आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त पेपर देऊ नका. ॲनालिसिस करा. कोणत्या सब्जेक्टमध्ये मिस्टेक झाली? टाइम कुठे वेस्ट झाला? गेस कुठे चुकीचा गेला? वीक सब्जेक्टवर अटॅक करा. बहुतेक मुलं इझी सब्जेक्ट जास्त करतात, पण टॉपर्स वीक सब्जेक्टवर अटॅक करतात. जर मॅथ वीक असेल तर रोज मॅथ करा. जर व्याकरण वीक असेल तर रोज व्याकरण करा. वीक सब्जेक्ट स्ट्रॉंग झाला की मार्क्स ऑटोमॅटिकली वाढतात. रिव्हिजन हा गेम चेंजर. 90 आणायचे असतील तर रिव्हिजन शिवाय काहीच शक्य नाही. कारण वाचलेलं विसरणं हा ह्यूमन नेचर आहे. 1 दिवस रिव्हिजन, 7 दिवस रिव्हिजन, मंथली रिव्हिजन ही सिस्टम फॉलो करा. जितकं रिव्हिजन जास्त तितकी एक्झाममध्ये ॲक्युरेसी जास्त. टाइम टेबलपेक्षा कॉन्सिस्टन्सी महत्त्वाची. काही मुलं हेवी टाइम टेबल बनवतात. 15 तास अभ्यास लिहिता, पण 3 दिवसांनी सगळं बंद. हे करू नका. 90 आणणारे विद्यार्थी रोज थोडा पण क्वालिटी स्टडी करतात, रोज कॉन्सिस्टन्सी ठेवतात. सिलेक्शन एकाच दिवसाच्या मेहनतीने नाही, तर रोजच्या कॉन्सिस्टन्सीने मिळतं. एक्झाम हॉल सिक्रेट स्ट्रॅटेजी. एक्झाम हॉलमध्ये स्मार्ट वर्क खूप महत्त्वाचं आहे. आधी इजी क्वेश्चन्स सॉल्व्ह करा. एका प्रश्नावर जास्त टाइम वेस्ट करू नका. गेस वर्क कमी करा. शेवटच्या 10 मिनिट्समध्ये पेपर रिचेक करा. अनेक मुलं पेपर येऊनही पॅनिकमुळे मार्क्स गमावतात. मित्रांनो, 90 मार्क्स हे लकने येत नाही. त्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी, डेली कॉन्सिस्टन्सी, मॉक टेस्ट, रिव्हिजन, सेल्फ बिलीफ हे सगळं लागते. आजपासून फुल मेहनत करा.
कारण पुढच्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असू शकतं. आणि लक्षात ठेवा, एक दिवसाचा अभ्यास सिलेक्शन देत नाही, तर रोजची कॉन्सिस्टन्सी आयुष्य बदलते. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये नक्की लिहा, 90 घेऊनच दाखवणार.